मग जाऊ सोडून तुम्ही सांगतो पुन्हा मी त्यांच्याकडे दिले, त्यांनी मला रिसिव्ह म्हणून द्यायचे. आता त्यांच्याकडे दिलेले टेबलवरती हे बघा, हे मला तिसऱ्या माळावर जायला सांगतायत. म्हणजे तिथे जाऊन मला धमक्या देणार किंवा इतर गोष्टी होणार. आणि यांना हे म्हणतात पेपर घेऊ नका. पेपर म्हणजे हे यांचं सिंडिकेट आहे सगळं. ते गुंडांसारखे काम करतात. हे बघा, यांची इच्छा आहे की मी आतमध्ये जावं. आतमध्ये गेलो की हे कुठलाही आरोप करतील माझ्यावरती. हे बघा, मी काही घेऊन जाणार नाही. मी आवक जाऊ डिपार्टमेंटला दिलेलं आहे. आवक जाऊ डिपार्टमेंटला मी दिलेला आहे. मी आवक जाऊ डिपार्टमेंटला दिलेला आहे. इथून पेपर गायब झाले, तुमच्यावरती मी केस करेल. मी ठेवलेले नाही, मी दिलेले आहे तिथे. तुम्ही हे बघा, आवक जाऊ डिपार्टमेंटला दिलेलं आहे आणि तुम्हाला इथून द्यायचे मला ते. इथून पेपर जर गायब झाले की मला मिळाले नाही, मी तुमच्यावर FIR करणार. हा, तुम्ही काय घाबरणार नाही FIR ना. तुम्हाला वरतून सगळे आशीर्वाद आहेत. तुमचं सिंडिकेट आहे. हे बघा, ते आले का मी इथेच उभा आहे. मी इथून खिडकीतून हल्लो नाही. मी SWMची आता माणसं आली, त्यांना बोलून घ्या इथे आणि इथे मला द्या. मला सांगू नका ते काय तिसऱ्या माळावर चौथ्या माळावर मला ते सांगायचं नाही. आवक डिस्पॅचची माणसं तिथली येतात, तुम्ही तिथे थांबायचा. मी इथेच थांबणार आहे. मी कुठे जात नाही. मला इथेच पाहिजे. हे RTI आहे. अशा पद्धतीने टेबलावरती पडले त्यांच्या. हे बघा, घेतात बोलले वरती, हे जात नाही. मी कोणाशी बोलणार नाही. त्यांना खाली येऊन सांगा मी कोणाशी बोलणार नाही. परत अजून एक एक्स्ट्रा खोटा FIR टाकतील माझ्यावरती. नाही बोलत आहेत ते. आवक जाऊ डिपार्टमेंटला का घेऊ शकत नाही त्याचं मला रितसर तुम्ही रिटर्न मध्ये जे काय असेल ते लिहून. तुम्ही साईडला उभे राहा. तुम्ही साईडला उभे राहा. मी नंबर मध्ये उभा आहे. साईडला म्हणजे तुम्ही साईडला या ना. तुम्ही पेपर द्या इकडे. हात काय लावला मला तुला तेच समजलं नाही. मला मी कशासाठी वरती कन्फर्म करायला गेलो. ते हसून मला फोन कर पटकन. ते थांबलेच मला तिथे. त्या सांग पटकन सांग फोन करून त्याला लगेच जसं असेल तसं लगेच लाइन है ना. मेरी वजह से इतनी बड़ी लाइन बढ़ गई है. आपको नहीं काले. हाँ, तुम्ही काही केलं नाही. तुम्हाला घाबरायची काय गरज नाही ना. घाबरायची गरज त्यांना आहे. त्यांनी काहीतरी केले. आले ते आहे ना, बोलले भंडारे आले ना. भंडारे परत भंडाऱ्याला परत फोन कर. यांच्या टेबलवर आपले पेपर आहेत RTIचे. आणि आता ही त्यांची जबाबदारी आहे. आपल्याला हे जे काही आहे ते मी इथे थांबलेलो आहे आणि त्यांना रिसिव्ह म्हणून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. टायमिंग हा जो आहे ते लिहिलेला आहे दुपारी 2 ते सायंकाळी 5. आणि मी अगोदर आलेलो आहे. आता हे 5 वाजेपर्यंत टाइमपास करून जर म्हणत असतील की टाइम संपला, समय समाप्ती की घोषणा, तर ते त्यांचा प्रश्न आला. आपण आवक जाऊ डिपार्टमेंटला आलेलो आहे 6 नंबरच्या खिडकीवर. आणि हे बघा, इथे हे धमकीवजा सूचना लावलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाने. हे अलाउड नाहीये. मी तुम्हाला दाखवतो, त्यासाठी मी वरती चढतो. ही धमकीवजा सूचना आहे बघा. सरकारी कामात अडथळा आणणे. IPS. आता IPS हे कुठलं कलम आहे ते माहिती नाही. IPS हे कुठलं कलम आहे माहिती नाही. हे काढा पहिल्यांदा तुम्ही. हे मला धमकी द्यायचे काम करताय का तुम्ही? IPS 353 कलम सरकारी कामात अडथळा आणणे, 2 वर्ष सश्रम कारावाची शिक्षा. सरकारी कर्मचाऱ्यांच्याशी वाद घालणे 504, 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. म्हणजे हे माझे पेपर घेणार नाही, समोर ठेवलेले पेपर घेणार नाही. आणि मी जेव्हा त्यांना म्हणणार की मला रिसिव्ह म्हणून द्या, तेव्हा हे मला धमकी देणार 2 वर्ष सश्रम कारावास शिक्षा. कारण का मी सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालतो असं म्हणणार. पोलिसांना हाताशी घेणार. पोलिसांना मिळालेलेच असतील असं मला वाटतं. सरकारी कर्मचाऱ्यांचा अपशब्द वापरणे. आपण आतापर्यंत काही अपशब्द वापरला नाही. हे बघा, आपण आतापर्यंत कुठलाही अपशब्द वापरला नाही.
आधी बघा ह्या पण आलेल्या आहेत, या पण आले. काय आपलं नाव? मध्ये आम्हाला अर्धा एक तास झाले हा. अडचण करतात. आपण माझे पेपर घेत नाही. हे माझे आरटीआय, हे माझे आरटीआयचे पेपर घ्या. आरटीआयचे पेपर घ्या. तुमचं नाव काय? तुमचं आय कार्ड. हा, काय नाव तुमचं? काय नाव? काय नाव तुमचं? मी आवकजाव डिपार्टमेंटला आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सर्व. आम्हाला परेशान केलं. कोण परेशान करतंय? कोण परेशान करतंय? कोण परेशान करतंय? कोण कॅन्टीन? कोण परेशान करतंय? तुमच्या डिपार्टमेंटची कोण माणसं आली? तुमचं नाव सांगा. मी नाही. आमचे एसडब्ल्यूएम कोण एसडब्ल्यूएम चे आले? हा, मग आता त्यांना सांगा माझे पेपर घ्या. मग घेतात आहे ना घ्या आणि रिसिव्ह म्हणून स्टॅम्प घ्या. विषय वाढवायचा नाही, विषय वाढवायचा नाही. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, ते तुमच्या टेबलवर आलेले पेचर, तुमच्या टेबलवर आले. तुम्ही तुमचं नाव सांगितलं. तुमचं आय कार्ड दिसत नाही. तुमचं आय कार्ड दिसत नाहीये मला. तुमचं आय कार्ड दिसत नाही, उलट्या बाजून दिसतंय. नाव सांगा तुमचं. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा मॅडम. मी इथे आलोय, तुमचं नाव सांगायचंय. काय परेशान झाला? काय परेशान झाला? माझं 2 मिनिटाचं काम आहे. घ्या, तुमच्या हातात घ्या. ही तुमची जबाबदारी. आता मला रिसिव्ह म्हणून घेणं तुमची जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी आहे. प्रत्येक हे झालं त्यांचं क्लिअर केलं. भंडारे साहेब, तुमचा काय संबंध येत नाही. तुमचा काय संबंध नाही. तुमचा काय संबंध नाही. आमच्या सहकार्याच्या कामात अडथळा आणताय. कुठला कामात अडथळा? कुठला कामात अडथळा? माझ्या कामात अडथळा. मला आरटीआयचे पेपर देत नाही. काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? तुम्ही धमक्या देताय का? हे बघा, हे सगळे मिळून, हे बघा, हे बघा, हे सगळे कर्मचारी मिळून धमक्या देतात. बघा, या सगळ्या धमक्या देतात. हे बघा, हे बघा, ह्या मॅडम कोण आहेत माहिती नाही. त्यांचा काय संबंध आहे माहिती नाही, पण त्या आल्यात. त्यांचं म्हणणं एवढंच आहे. तुमचं पोस्ट काय? तुम्ही मला हे द्या. तुम्ही मला हे बघा, बघा, हे बघा, हे बघा, हे सगळे माणसं जमवले. हे बघा, हा गुंड्याचा मौल आहे. हे बघा, हा पण गुंड्याचा मौल आहे. हा म्हणत होता त्या दिवशी 4/11 तारखेला रेकॉर्ड दिलाय. रेकॉर्ड दिलाय. मी तिकडे दिलेले पेपर दिलेले आहेत. पेपर दिलेला आहे. इथे आवकजाव डिपार्टमेंटला आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. तुमचं काम कुठे आहे? तुमचं काम काय? तुमचं ज्युरिडिक्शन काय? कुठला कॉल आला तुम्हाला? तुम्हाला जे कंप्लेंट करायची आमची करा. पण आता इथे तुम्ही थांबू नका. मी तुमच्या पद्धतीने मी ऐकणार नाही. तुमच्या पद्धतीने आम्ही रिकामी नाहीये. मी तिथे आवकजाव डिपार्टमेंटला पेपर दिलाय. मला त्याच्यावर रिसिव्ह म्हणून स्टॅम्प द्यायचा. मी ताबडतोब निघून जाईल. मी ताबडतोब निघून जाईल. रिटर्न मध्ये द्या. शिरा द्या त्याच्यावरती. स्वीकारत नाही सांगा. स्वीकारत नाही म्हणून त्याचं लिहून द्या. नाहीच आहे तर ते कशाला देतील? हे बघा, हे बघा, हे अशा पद्धतीने नागरिकांना धमक्या दिलेल्या आहेत. अनधिकृत जमाव गोळा करणे 141, 143. हे बघा, यांनी अनधिकृत जमाव गोळा केलाय. हे बघा, हा माणूस इथला कर्मचारी नाही किंवा काही नाही, याला जमा केलेला आहे. हे बघा, हे बघा, हे अशा पद्धतीने रेपाळ, शरद तुकाराम रेपाळ, रिसिव्ह म्हणून द्या मला. मी ताबडतोब जातो. मला इथे थांबायची बिलकुल इच्छा नाहीये. मला इथे थांबायची बिलकुल इच्छा नाहीये. मला ताबडतोब रिसिव्ह म्हणून द्या. जे ऍक्च्युअल टेबल आहे तिथे तुमचं काम होणार. ऍक्च्युअल टेबल आवकजाव डिपार्टमेंटला आलोय मी. बाकी मला सांगायचं नाही. त्याचं वेगळं, याचं पाटी दाखवा, नियम दाखवा. बाकी बोलायचं नाही मला काय. आणि हे पहिल्यांदा काढून टाका. हे लोकांना धमक्या देताय का तुम्ही? हे लोकांना धमक्या देताय सरकारी. हे अशा पद्धतीने लावणं गुन्हा आहे. करा ना. आम्ही नाही म्हणतोय का, दुसरीकडे जाऊन करा ना. उगाच बाकीच्या कामात अडथळा आणू नका. मला मी कुठल्याही कामात अडथळा नाही. मी त्यासाठी एकटा आलोय. कारण मी कोणाला बरोबर घेऊन आलो तर तुम्ही म्हणला 4 माणसं आणली, 5 माणसं आणली. घेऊन येत नाही. मी एकटा आलोय. आम्ही त्याला आणि आहोत सगळ्यांना समजून सांगायला. आम्ही काय तुमच्यावरती हात तुम्ही हे बघा, त्यांच्या टेबलवर ठेवले. तुम्ही त्यांना सांगून मला हे करून द्या. आणि आज 5 वाजायच्या आतमध्ये मला ते मिळाले नाही नियमाप्रमाणे, तर मी तुम्हाला म्हणतात यांची तक्रार करणार. त्याबरोबर तुम्ही मध्ये आलं तुमची तक्रार करणार. हरकत नाही. ताबडतोब मला त्या द्या. तुम्ही अजूनही आपण नाही घ्यायचे पेपर. ते तिथेच राहणार. आवकजाव डिपार्टमेंटला नाही. तुमच्या हातात दिलेत मी. हे तुमच्या हातात दिले. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हातात दिले. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हातात दिलेले आहेत मी. ते तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हातात प्रॉपर त्याला 10 रुपये स्टॅम्प लावलाय मी. कोर्ट फी स्टॅम्प लावलेला आहे. सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. प्रॉपर दिलेलं आहे. तुम्ही आरटीआय स्वीकारायला नकार देताय. तुमचा काय संबंध? तुम्ही विचारताय मला पब्लिक प्लेसला. जरा व्यवस्थित बोला. काही बोलणार काय? आवाज चल जा, काय कंप्लेंट करायची कर. हे बघा मला, हे बघा, हे बघा मला धक्का मारतोय. हे बघा, हे बघा मला धक्का मारतोय. हे बघा, हे बघा धक्का मारतोय. बघा पेपर देतोय मला. हे बघ, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा माझा पेपर घेतला. याचा काही संबंध नसताना आणि बघा रेकॉर्ड माझे पेपर घेतलेत. याचा काय संबंध आहे माझे पेपर घ्यायचा? माझे आरटीआयचे अर्ज मी टाकू नये म्हणून घेतले बघ त्याने. आरटीआयचे अर्ज घेतोय म्हणजे बघा यांची गुंडगिरी बघा. हे या ठिकाणी गुंड सगळे जमा केलेले आहेत. हे बघा, हाच तो वासमुख बाय. डिस्पॅच द्या आणि मला मोकळे करा. मी इथून 2 मिनिटात निघून जाणार. मला इथे थांबायची बिलकुल इच्छा नाहीये.
हे मला एवढं त्रस्त करतायत की यांची इच्छा आहे मी माझ्या तोंडातून एखादा अपशब्द काढावा. यांची इच्छा आहे की मी काहीतरी अशी कृती करावी की त्यांना IPC CRPC जुने आणि आता BNSS मध्ये बसवता यावं. हा डिस्प्लेस वरते ना. कोण म्हटलं हे आवकजाव डिपार्टमेंट कशासाठी केले मग? त्याच्याबद्दल काय रिटर्न डॉक्युमेंट आहे का तुमच्याकडे? दाखवा मला. डिस्पॅच सेक्शन आहे तिकडे हा डिस्पॅच पेपर होईल. त्यानुसार तुम्ही डिपार्टमेंटला बोलवलं आहे. पेपर घेऊन त्याला आलेले त्याला घेऊन जा. साहेब हा पेपर तुमच्याकडे येतो का? आमच्याकडे येतो पण आमचा डिस्पॅच तिसरा मारा. डिस्पॅच तुमचं 3ऱ्या माळ्यावरती आहे. त्यानुसार 3ऱ्या माळ्यावरतीच घेतलं जाईल. आणि हे आहे आपलं नाव सांगा साहेब. आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुमचं बंधनकारक आहे. तुम्ही नाव मला सांगणे. पहिलं- माझं नाव प्रमोद तुकाराम भंडारे, हे स्वाड सुरक्षा रक्षक. बरोबर. आपण बरोबर. तुम्ही नाही, आपलं नाव सांगा. मी सर्व माहिती देणार. आर्ग्युमेंट्स करू नका. आर्ग्युमेंट्स नाही. आर्ग्युमेंट्स तुम्ही कुठल्या अधिकाराने मला विचारताय पहिले मला ते सांगा. हा पेपर माझा आहे. तुम्हाला अधिकार आहे तसा मला तुम्ही करा रेकॉर्डिंग. मला डिस्टर्ब नाही करू शकत तुम्ही. तुम्ही रेकॉर्डिंग करा. तुम्ही रेकॉर्डिंग करा. तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही. मला डिस्टर्ब करू शकत नाही. मी डिस्टर्ब करतो कारण तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही. तुम्ही मला प्रश्न विचारू शकत नाही. डिस्पॅचच्या बाजूला उभे राहा. बाकीचं त्यांचं काम चालू द्या. मी त्यांना पेपर दिलेले आहेत. मला डिस्पॅच पाहिजे. तुम्ही त्याच्यानुसार मला त्यांनी सांगू उत्तर शकत दिलेलं आहे. नाही. मी उत्तर सांगतो नकोय. मला डिस्पॅच पाहिजे. तुम्हाला त्याचं मला डिस्पॅच पाहिजे. मला त्या ठिकाणी माझ्या झेरॉक्स जे सगळ्या आहेत ना ठिकाणी होता तुम्ही चुकीच्या ठिकाणी उभे आहात आणि चुकीच्या ते ठिकाणी जर सुद्धा मागणी करत असाल ते तुम्ही ठरवू शकत नाही. रिटर्नमध्ये ते देऊ शकत नाही. तिथे त्यांनी डिस्पॅच घ्यायचं आणि तिकडे कचरा टाकायचं त्यांच्या नियमाने. मला माहिती नाही ते काय. त्यांनी मला डिस्पॅच द्यायचं आणि त्याला मग शेरा द्यायचा की हे चुकीच्या ठिकाणी आले. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेला आहात. ते तुम्ही नाही सांगायचं. तुमचा अधिकार नाही. तुमचं काम तिकडे गेटवर आहे. हा असं तुम्ही सांगू तुमचं शकता काम सांगू माझं शकत काम काय नाही. आहे? मग इथे तुम्ही मला तुम्हाला डिस्टर्ब नाही नियम करू आहे तर शकत. मलाही नियम आहे. तुम्हाला डीएम हे करू शकत नाही. तुमचं नाव तुम्ही सांगा ना माझं. तुम्ही हे काय बघा. सांगायला घाबरत आहे? कोण घाबरते? सांगा नाव. कोण घाबरते? नाव सांगा ना. तुम्हाला काय सांगू मी? ज्या- माणसाची लेवल बघून वागतो मी. ही समजली तुमच्या हा भाषेतून साहेब हो? हे बघा इथे माझा पेपर कोणाकडे द्यायचा आहे? एक तास झालं माझा पेपर मी कोणाकडे देतोय? हे कर्मचारी. मी त्यांना सांगेल. तुमचा काय संबंध? तुमचा पेपर कुठे आहे? तुमचा काय संबंध? तुम्ही लोकस मध्ये येता कसे? ब्रिटिश ठरलं तुम्ही याच्यामध्ये आलात कशी मला ते कळत नाहीये. मध्ये असं आलो. हा तुम्ही तुमचा काय संबंध आहे? काय संबंध आहे तुमचा? काय संबंध आहे तुमचा? कोण त्रास देतय? कोण त्रास देतय? कोण त्रास देतय? कोण नागरिक आणि कोणाला थांबवलंय? मी नागरिक आहे. मला तुम्ही थांबवलंय. केल्यामुळे कोण तुम्ही इंटरफेअर करणार आहे? हा इंटरफेअर करणार कोण आहे इकडे? कुत्र ते आहे का? हो तुम्हाला नाव सांगायला मला काय फरक पडत नाही. प्रश्न काय आहे हे मी तुम्हाला का सांगावं नाव? रेकॉर्डिंग समोर माझं नाव सांगतो तर तुम्ही सांगायला काय ते होतं तिथे तुम्हाला? त्यांना विचारा. माझा पेपर घ्या. डिस्पॅच करायला सांगा. तुम्हाला जर वाटत असेल ना का नाही होणार डिस्पॅच? का नाही होणार डिस्पॅच? इलिगल कामं तुमच्या विनंती खातीर त्या हे बघा. माणसाला मी 3ऱ्या माळ्यावरून खाली आणलेला आहे कुठल्या हे बघा मी इथे दिले. यांची जबाबदारी यांच्याकडे टेबलवर पेपर आहेत. त्यांची जबाबदारी त्यांची नाहीये. जबाबदारी आवजाव डिपार्टमेंटला. तुम्ही सांगतो अजूनही तुम्ही मला डिस्पॅच द्या. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला मी ते 2 केलेले आहे. SWMचा आहे. SWM असिस्टंट इंजिनियर SWM त्यांना तिसऱ्या माळ्याला आता पाठवतोय. हे जातात तिसऱ्या माळ्याला. साहेब आपण 3ऱ्या माळ्यावर जात आहात. तुम्ही माझं जे काय आहे मला ते डिस्पॅच द्या. नाही देणार तुम्ही. का नाही देणार? म्हणजे देणार नाही म्हणजे देणार नाही म्हणजे नाही देणार dispatch. देणार नाही म्हणजे आमचं नाही तुमच्याकडे तुम्हाला इथे द्यायचंय मला आणि नंतर तुम्ही त्याच्यावर काय शेअर मारायचं मारा तुमच्या नियमाने. चालेल. तुम्ही पण तुम्ही मला ते सांगायचं नाही. आवकजाव डिपार्टमेंट खाली गेले इथे. तुम्ही आवकजाव डिपार्टमेंटला आलोय मी. तिसऱ्या माळ्यावर आवकजाव डिपार्टमेंटला आलोय की नाही मी ते मला सांगायचं नाही. तुम्ही ते डिस्पॅच घ्या गपचूप तुम्ही. याच्या अगोदर मी RTIचे अनेक अर्ज इथे दिलेले आहेत. माझ्या आतमध्ये काउंटर आहे. तुम्ही दबाव आणू नका माझ्यावरती. तुम्ही माझ्यावरती दबाव आणताय. तुम्ही दबाव आणताय एक प्रकारे. तुम्ही एक प्रकारे दबाव आणताय. हे बघा हे कर्मचारी सगळे. हा हे बघा हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा. त्या मॅडम पण तिकडे त्यांना पण बघा मगाशी येऊन बडबड करून गेल्या किंवा काय त्यांचं म्हणणं आहे. हे बघा हे अशा पद्धतीने एसवॉर्डचे कर्मचारी कामकाज करतात. आणि नागरिकांनी प्रश्न विचारू नये. नागरिकांनी काय समस्या आहे दादा? 8 वाजेपर्यंत आहे ना? हो तुम्ही माझे पेपर घ्या. मला तुम्ही वेळ काढूपणा करताय तुम्ही. हा RTI टाकलेले घेत नाहीये. तो RTI टाकले माझे पहिले घ्या. मला रिसिव्ह म्हणून स्टॅम्प द्या. तुम्ही मला माझे रिसिव्ह स्टॅम्प द्या. तुम्ही माझ्या नंतर आलेल्या व्यक्तींचे घेताय आणि मला तुम्ही निग्लेक्ट करतात. तुम्हाला माहिती आहे मी शेड्यूल कास्टचा व्यक्ती आहे म्हणून तुम्ही मला त्रास देत आहात. वारंवार त्रास देतात. एसवाडने मला वारंवार त्रास दिलेला आहे.
तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे की डॉक्टर प्रशांत गंगावणे हे शेड्यूल कास्टचे व्यक्ती आहेत, ते इथे आले की त्यांचे RTI सुद्धा घ्यायचे नाहीत, असं तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे वाटतं. हे बघा, हे बाहेरून आलेले व्यक्ती माझे RTI वाचतायत. हे म्हणजे प्रायव्हसी नावाची काही गोष्ट नाही ते. हे बघा, हा हे बघा, सर तुमचे पेपर आहे ना 3ऱ्या माळ्यावरचे येतील. तुम्ही 1 तास झाले आम्हाला इथे हॅरेसमेंट करताय. तुम्ही मला हॅरेसमेंट करताय. मी आवक जावक डिपार्टमेंट, कागदपत्र स्वीकारण्याची वेळ आणि वर 10:30 ते दुपारी 1:30, दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये आलोय की नाही, मी बरोबर वेळेत आलोय की नाही, विहित वेळेत. हा, मग मला ते सांगू नका. तुम्ही डिस्पॅचला घ्या, तुम्ही डिस्पॅचला घ्या, डिस्पॅच घ्या आणि तुम्ही परस्पर पाठवा किंवा काय करा तुमचं तुम्ही बघा, ते मला सांगायचं नाही. माझं डिस्पॅच घ्या. तुम्ही माझी हॅरेसमेंट करताय, तुम्ही माझी हॅरेसमेंट करताय. पुन्हा तुम्ही तुमचं आय कार्ड व्यवस्थित दाखवलेलं नाहीये, तुमचं नाव मला माहिती नाहीये. मला जरा हा, तुमचं आय कार्ड व्यवस्थित डिस्प्ले करा. आय कार्ड व्यवस्थित डिस्प्ले करा. आय कार्ड उलटे लागले, आय कार्ड पहिलं व्यवस्थित डिस्प्ले करा. तुम्ही तुमचं नाव सांगा. लेडीज आहे म्हणून तुम्ही harassment आय कार्ड करताय का? कोण लेडीज आहेत हा? तुम्हाला माहिती आहे. मी लेडीज होत्या बसले. मी गेटच्या बाहेरून काय बघा, आता हे अशा पद्धतीने डिझाईन करतायत केस की मी लेडीजला हॅरेसमेंट करतोय, अशा पद्धतीने. आता याच्यात लेडीजला हॅरेसमेंट करण्याचं काय आलं, हा जो RTI आहे, मी फक्त इकडे आलोय. हा, म्हणजे याचा अर्थ लेडीजला या ठिकाणी यासाठी ठेवलंय की त्यांच्या करताय का तुम्ही आम्हाला? काय केलं मॅडम, मी काय केलं, लेडीज म्हणून काय केलं तुम्ही? उलट मी शेड्यूल कास्ट आहे म्हणून हॅरेसमेंट करताय. तुम्ही डॉक्टर प्रशांत गंगावणे शेड्यूल कास्ट आहे म्हणून हॅरेसमेंट करताय. तुम्ही ते माहिती नाही, तुम्ही कर्मचारी आहात, तुम्ही कर्मचारी आहात, कर्मचारी आहे ते तुम्ही सांगून घ्या. नाही बोलू शकत. आहे ना, चला कळालं ना? मी एक हा वार्ताहर आहे. dispatch चला 3ऱ्या माळ्यावर साहेब, आहे. एक मिनिट, लेडीज एक बघून मिनिट. तुम्ही एक हे मिनिट. करताय का? आम्हाला त्रास देताय. यांचं म्हणणं हे बघा साहेब, तुम्ही ऐका यांचं म्हणणं असं आहे की या लेडीज आहेत आणि मी एवढ्या अंतरावरून त्यांना मी हॅरेसमेंट करतोय. हा, म्हणजे आता तुम्ही विचार 1-1.5 करा. तास झाले हा. आम्हाला तर ID तुम्ही त्रास चुकीला मला- देताय. हा. बॅक करून ठेवता. हा. समोर ठेवून या लेडीज आहेत, मी प्रेमाने बोलतोय फक्त. आणि हे सांगतायत म्हणजे आतमध्ये मी गेलो, तर समोर ये ना. म्हणजे मी आतमध्ये गेलो, चुकून आतमध्ये गेलो, त्या लेडीज 10-12 लेडीज माझ्यावर रेप करण्याची केस टाकतील. या तर निर्लज्ज आहेत. प्रशांतजी, 3ऱ्या माळ्यावर बघूया ना आपण. तुम्ही वेळेवर आले, मी आय विटनेस आहे. मी वेळेवर आले इथे. साहेब, हे बघा, घेऊ शकत हे बघा, नाही. हे बघा. 3ऱ्या माळ्यावर काय त्रास आहे ते घेत नाही ऐका साहेब, मी सांगतो काय. RTIचे याच्या अगोदर अनेक वेळा मी या ठिकाणी सबमिट केलेला आहे, बरोबर. RTIचा अर्ज आहे. ह्यांचा इंटरनल डिपार्टमेंटची मला कर्तव्य नाही. मी आवक जाऊ डिपार्टमेंटला आलेलो आहे, बरोबर. तुमचं पण पॉईंट, यांचं पण वेगळं हा. आहे. आवाज जावक तुम्ही इथे केलंय ना, कशासाठी केलंय मग? पर्यंतचे पत्र असतात ते ना, इथेच घेतलं पाहिजे. इथेच घेतलं जातं. हा, SWM डिपार्टमेंटचा ना, तो पूर्णपणे ते डिपार्टमेंटचं मला सांगू नका. तुम्ही इथे घ्या, तुम्ही इंटरनल पाठवायचं, तुमचं इंटरनल पाठवायचं काम आहे. त्यांना राईट्स ते मला सांगू नका. राईट्स नाही, घ्यायचं नाही असं तुम्ही नाकारू शकत नाही. बोलू ना. बघा, नाकारू शकत नाही. RTI मध्ये एक तरतूद आहे, त्यामध्ये मेन्शन हा. आहे हा. की त्यांच्या ऍक्टच्या हिशोबाने जर तुम्ही मेंटेनन्सचा यांनी तुम्हाला आणून दिलं ना, Maintenance तर घेतातच आहेत ना. तुम्ही ते इंटरनल पाठवायचं. इंटरनली तुम्ही मार्क करून ते कुठे पाठवून द्या. एक्झॅक्टली, साहेब बरोबर बोलताय. नियमाप्रमाणे जो आहे ना, नियमाप्रमाणे आहे तो 6 चा असा नियम 363 चा. अकाउंट डिपार्टमेंट आहे तर आम्ही नाहीच घेत ना पेमेंट. म्हणजे तुम्हाला असं डायरेक्टली हे देण्यात आलं आहे की तुम्ही घेऊ हा नका. हा त्याचं वेगळंच. ठीक आहे. तुम्ही आता घ्या आणि इंटरनल पाठवा. हा जो स्टॅम्प असतो ना, सगळं इथे हा. वेगळं असतं. त्यांची नंबर त्यांचा वेगळा असतो. म्हणजे आपल्याकडे जर इथे हे बघा, अगोदर नाही हे बघा, अगोदर स्टॅम्प पण मारले त्यांनी अशा पद्धतीने, परंतु ते घेतले नाही. हे बघा, दुसऱ्या याच्यावर स्टॅम्प मारलेले आहेत, पण ते स्टॅम्प मारून सुद्धा घेत नाहीयेत. आणि त्यांच्या टेबलवरती मी काही आता घेणार नाही. तुमचे ऑलरेडी तुम्ही मला स्टॅम्प लागलेले आहेत, मला तुम्ही फायनल द्यायचे. नोटीस देण्यात आली आहे काय घेऊ नका, आता काय आहे काय असं? त्यांच्याकडे ते पण रिटर्न मध्ये काही नाही. आणि तुम्ही पण दादांना मागास वर्ग हे चुकीचं आहे. 1 सेकंड, त्या महिला आहेत आणि त्या महिला असताना म्हणतात गेटच्या आतमध्ये आहेत. म्हणजे हे कसं बघा, आहे, आपण ना आपला जाती या आणि गेटच्या आता आतमध्ये या बसलेल्या महिलेला मी का त्रास देईल किंवा मीच नाही, कोणी या व्यक्तीला महिलेला कसं काय त्रास देऊ शकतो? हा, म्हणजे एकतर महिला बसवतात गेट अशा ठिकाणी आणि त्या धमक्या देतात की आम्ही महिला असल्यामुळे तुम्ही आम्हाला हॅरेसमेंट करता. महिला हा? हॅरेसमेंट तुम्ही नाही केलं. हे बघा, मी इथे तुम्ही हॅरेसमेंट नाही केलं. तुम्ही इथे नियमाप्रमाणे इथे अनेक जण आय विटनेसचे माझा व्हिडिओ बघतायत आणि सगळ्यांना माहिती आहे मी कुठल्याही महिलेशी कुठल्याही अर्वाच्य भाषेत बोललो ना, मी एकदम प्रेमाने विनंतीपूर्वकच बोलतोय. हा, आणि मी नियमात आहे. मी उलट हा बोर्ड काढून टाका, हे लोकांना घाबरवण्याचं काम केलेलं आहे. माणूस आहे ना, ठीक हे आहे. लोकांना घाबरवण्याचं काम करतायत. सरकारी कर्मचारी अपशब्द वापरणे 2 वर्ष सश्रम कारावास. काय संबंध विषयावर आहे? टाकलाय. सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घालणे 504, 2 वर्ष सश्रम कारावास. म्हणजे यांना सगळं फ्रीडम आहे. हे आमचे अर्ज सुद्धा घेणार नाही. आणि आम्ही यांना विचारलो अर्ज का घेणार नाही, तर आम्हाला भीती दाखवली जाते 504 अंतर्गत तुम्हाला 2 वर्ष सश्रम कारावास.
त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांकडून खंडणीची मागणी करणे 2 ते 10 वर्ष सक्षम कारावास. आरही तुम्हाला इथे अनधिकृत जमा गोळा करणे 141 व 143 6 महिन्याची सश्रम कारावास. सरकारी कार्यालयात गोंधळ घालणे 146, 148 व 150 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. सरकारी मालमत्तेत नुकसान पोहोचवणे 378, 379 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. सरकारी दस्तावेज चोरी करणे 378, 379 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. आता हा सरकारी दस्तावेज आहे, मी यांच्या टेबलवर ठेवलंय. माझे RTI आता हे सरकारी दस्तावेज आहे. हे जर इकडून चोरी झाली तर मी तुमच्यावरती केस टाकणार.